सहभागी होईल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आता माझ्यासोबत आहेत. सर, आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या सर एक मिनिट हां केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आता माझ्यासोबत आहेत. सर, आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. तुम्ही त्याला असं म्हणताय की अमृत महोत्सवाचा हा अर्थसंकल्प आहे. 25 वर्षांची दिशा त्याच्यातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे की उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला हा अर्थसंकल्प आहे. याच्यामध्ये उद्दिष्टपूर्तीची दिशा सापडत नाहीये. काय उत्तर? हा भारत देशाचा अर्थसंकल्प आहे आणि भारत देशाचा अर्थसंकल्पामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विविध योजनेला दिलेले पैसे आहेत, अर्थ आहे. यामध्ये कुठल्याही स्टेटला नेमकं काय दिलं आहे हे सांगितलेलं नाही. रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, ट्रान्सपोर्ट असेल, शिक्षा असेल, तर सर्व ठिकाणी भरघोस असा निधी दिलेला आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे महाराष्ट्र या देशातलं एक समृद्ध आणि चांगलं मोठं राष्ट्र आहे, म्हणून महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठा हिस्सा आहे. एकीकडे तुम्ही असं म्हणताय की जीएसटीचं हिस्टॉरिक कलेक्शन झालेलं आहे, मात्र त्याच्याबद्दल टीका अशी होते की याचा अधिकचा वाटा जो आहे तो राज्यांना मिळायला पाहिजे, तो दिला जात नाहीये. राज्यांना जी तूट भरून काढली जाणार आहे त्याच्यासाठी 5 वर्षांची मुदत आहे, ती वाढवण्याची मागणी होते, त्याच्याबद्दल उल्लेख नाहीये. GSTचा कलेक्शन या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये खूप हिस्टॉरिक झालेला आहे. 1,40,000 कोटी मिळालेले आहेत. सर्वात जास्त हिस्सा इथं मिळालेला आहे. आणि GSTचा ज्या ज्या राज्याला ठरलेला हिस्सा असतो त्याप्रमाणे दिलेलाच असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेच नाहीच आहे ना. नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की जर कलेक्शन वाढलं आहे तर त्याचा वाटा अधिकचा राज्यांना का मिळत नाहीये आणि मुदतवाढ जी हवी आहे त्याचा GSTचा वाटा त्याच्यावरती नसतोच, पर्सेंटेज वाईज असतो. म्हणजे समजा उद्या 2 लाख कोटी मिळाले, त्या लाखांना थोडं द्यायचं असतं. ज्या पर्सेंटेजमध्ये GSTचा वाटा देतो तेवढा देतच असतात ना. याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे. फक्त महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याला, महाविकास आघाडीच्या नेत्याला हे समजून घ्यायचं नाही आहे किंवा त्यांना एक विरोधक म्हणून टीका करायची, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. हा पुढचे 25 वर्ष भारत देशाचा विकास कसा होईल, भारत समृद्ध कसा होईल आणि भारताला देश सर्व जगामधला विश्वगुरू कसा बनेल म्हणून त्याच्या डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र कुठं आहे हे शोधावं लागतं अशी टीका अजित पवारांनी केली. बजेटमध्ये महाराष्ट्र हे सर्वच ठिकाणी आहे. हे अजित पवारांनी थोडं बजेट बघण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे. कारण सिंचन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, रेल्वे असेल, शिक्षा असेल, उद्योग असेल, सर्व ठिकाणी महाराष्ट्र हा अग्रगण्य राज्य आहे. आणि सर्व क्षेत्रामध्ये जर महाराष्ट्र अग्रगण्य असेल तर सर्व ठिकाणी महाराष्ट्र आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्राला हिस्सा मिळणार आहे. मला अजित पवारांना एवढंच विचारायचं आहे, या भारत सरकारने 2दा बजेटसाठी बैठक घेतली होती. फायनान्स मिनिस्टरना बोलवलं होतं. अजित पवार येऊ शकले नाहीत. माननीय मुख्यमंत्री तर आजारी होते, ठीक आहे, पण अजित पवार येऊ शकले नाही, राज्यमंत्री ते येऊ शकले का? नाही होले. त्यांना बजेटमध्ये काय इंटरेस्ट होता, त्यांनी मेल करून कागद पाठवले आणि दुसऱ्या वेळेस एक अधिकारी पाठवला. म्हणजे ज्यावेळेस भारत सरकार मागच्या 4 महिन्यापासून बजेट बनवत होतं तर त्यावेळेस अजित पवार नाही, राज्यमंत्री फायनान्सचे ते नाही. पहिल्या वेळेस त्यांचा मेल आला आणि दुसऱ्या वेळेस एक साधा अधिकारी, IAS अधिकारी पाठवला मीटिंगला. म्हणून त्यांनी बजेटमध्ये कुठला इंटरेस्ट घेतला नाही. तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्रातले 8 मंत्री इथं आहोत आणि महाराष्ट्राला या बजेटमध्ये भरघोस म्हणजे चांगला हिस्सा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जबाबदारी आपली पार पाडली नाही, ते आले नाहीत. आता ते त्यांना विचारा तुम्ही पाडले का नाही. पण राज्याचे अर्थमंत्री नव्हते आणि त्यांना बजेटमध्ये जर इंटरेस्ट असता तर त्यांनी सांगितलं असतं की आमचे म्हणजे हे समजा प्रोजेक्ट रखडलेला आहे, आम्हाला ह्याला पैसे पाहिजे. त्यांनी मागणी केली का? आले नाही ते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसान झालं असं होऊ देणार नाही. आम्ही होऊ देणार नाही महाराष्ट्राचं नुकसान. आम्ही सुद्धा बसलेलो आहोत इथं. आम्हाला जे माहिती मिळाली अजून माहिती घेऊ आम्ही. आम्हाला त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही. पण महाराष्ट्राला जे पाहिजे आम्ही जाऊ त्यांच्याकडे, जे पाहिजे ते घेऊ आणि बजेटमधला हिस्सा महाराष्ट्राला बरोबर मिळेल. सर, एका गोष्टीची मध्यम वर्ग आणि विशेषतः नोकरदारांना खूप आशा होते की इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीतरी दिलासा मिळेल. आपल्या सरकारनं गेल्या 5-6 वर्षामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे, तर काय त्या पाठीमागची कारण आहेत? इन्कम टॅक्स हा मागच्या वेळेस जो हे केला होता तेच कंटिन्यू केलेला आहे. उलट एखाद्याला जर इन्कम टॅक्समध्ये जर काही समजा बदल करायचा असेल तर 2 वर्ष त्याला मागं जाता येतं आणि परत त्याला रिटर्न दाखल करता येतं. असा बदल यावर्षी केलेला आहे आणि इन्कम टॅक्स जो सध्याचा आहे तर तोच ठेवलेला आहे.
राहुल गांधींनी टीका केली आहे की या बजेटमधून काहीही मिळालेलं नाही आहे आणि झिरो सम बजेट असा शब्द त्यांनी या बजेटसाठी वापरला. मागच्या वर्षापेक्षा साधारण 2.5 लाख कोटीनं अंदाज वाढलेला आहे. ही विकासासाठी बजेट आहे. सर्व क्षेत्रामध्ये विकास वाढलेला आहे आणि राहुल गांधी मोठे नेते आहेत, पण त्यांनी बहुतेक न पाहताच त्यांनी केलेली टीका आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, क्रिप्टो करन्सीबद्दल खूप चर्चा चालू आहे. असं वाटत होतं की सरकार याच्या नियमनासाठी एखादा कायदा आणेल, पण तो कायदा येण्याच्या आधी कर लागू झालेला आहे. 30% कर जो आहे त्याची घोषणा झाली बजेटमध्ये. क्रिप्टो करन्सी साधारण 10,000 कोटी लोकांनी क्रिप्टो करन्सीमध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असा एक अंदाज आहे. आणि हे असताना ज्यांना त्याच्यातून ज्यांना उत्पन्न मिळालं त्याच्यावरती 30% त्यांच्यावरती इन्कम टॅक्स लावायचं ठरवलेलं आहे. कारण ते क्रिप्टो करन्सी नाही आहे, ती दॅट इज वन ॲसेट. त्यांना ॲसेट म्हणून बघितलं जातं. आणि भारत सरकारने एक निर्णय घेतलेला आहे डिजिटल करन्सी आणायचं. आणि तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नन्सखाली सेंट्रल बँक ते करन्सी आणेल आणि त्याचे फायदे भरपूर आहेत. एक तर त्या करन्सीला त्याला छापायला पैसे लागणार नाहीत. नंबर 2 त्यांना ट्रान्सपोर्ट करता येणार नाही. नंबर 3 कुठले चोरी होणार नाही आहे आणि ब्लॅकमध्ये चालणार नाही. म्हणजे ब्लॅक करन्सी होणार नाही, म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही. म्हणून डिजिटल करन्सी हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एक असं अर्थ काढला जातोय की ज्या अर्थी क्रिप्टो करन्सीवरती टॅक्स लागू झाला याचा अर्थ त्याचं नियमन पण झालंय का, ते व्यवहार जे आहेत ते अलाउड केले? क्रिप्टो ही करन्सी नाहीच आहे. क्रिप्टो करन्सी नाही आहे. त्याच्यात करन्सी नसल्यावर भारत देशासाठी ती करन्सी नाही आहे. क्रिप्टो म्हणजे ॲसेट तयार केलेले आहे. त्या ॲसेटवरती टॅक्स लावलेला आहे, करन्सीवरती टॅक्स लावलेला नाही आहे. तर हे होते अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.